जिजाऊ ज्ञानतीर्थ नितीन डोहट सरांची नवीन इमारतीचं उद्घाटनासाठी आज कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अत्याधुनिक अशा सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टी ह्या इमारतीमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की जिजाऊ ज्ञानतीर्थमधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी हे जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण करेन अशा पद्धतीचा तयार होणार. माझ्या खूप खूप शुभेच्छा. मागच्या 25 वर्षाचा आमचा जो जिजाऊ ज्ञानतीर्थचा अनुभव आहे तो आम्हाला हे सांगतोय की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकी एक जिजाऊ ज्ञानतीर्थ आहे. मुळात लातूर, नांदेड, संभाजीनगर, हैदराबाद, कोटा या ठिकाणी जाण्याचा जो पालकांचा ट्रेंड आहे तो आता मागच्या 5 वर्षात खूप कमी झालेला आहे. म्हणजे तो काही पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि आता यापुढे तो अजून कमी होईल. कारण ज्या गैरप्रकार आजूबाजूला चालू आहेत तशा प्रकारचे गैरप्रकार परभणीमध्ये नाही आहेत. खूप दर्जेदार शिक्षण आमच्या संस्थेतून दिल्या जाते आणि शालेय स्तरापासून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा आमच्या संस्थेतून होते. अशा इतर संस्थेतून सुद्धा परभणीत होते. तर पालकांनी नक्की परभणीत थांबायला पाहिजे, परभणी शिकायला पाहिजे आणि एक चांगला नागरिक विद्यार्थी घडवायला पाहिजे. दरवर्षी आमच्या संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते आणि फिजिकल फिटनेस विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांचे पालक असो किंवा परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP हे असले तर यांना सुद्धा तुम्ही पाचारण करतात. नेमका कारण काय? मुळात अनेक मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की जगताना जी खिलाडू वृत्ती लागते किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती खेळातून येत असते. आणि म्हणून मॅरेथॉन असतील, मल्लखांब असेल, खो खो, कबड्डी सारखे मैदानी खेळ असतील, या खेळाच्या माध्यमातून जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये अनेक दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं खेळाडू हे जय आणि पराजय हे दोन्ही पचवू शकतात. म्हणून आम्ही मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आयोजन करतो आणि मुलांना मुलींना प्रोत्साहन देतो. जिजाऊ यांच्या नावानेच आपण शिक्षण संस्था आणि आमच्या कॉलेज किंवा जी शाळा आहे ते आपण स्थापन केलेली आहे. आजच्या जिजाऊला काय सांगणार, आपल्या पाल्यांना कसं ते पालन पोषण करणार? आपल्याकडं उपहासानं म्हणतात की शिवाजी जन्मावा इतरांच्या घरी, आपल्या घरी नको. कारण तेवढं सामर्थ्य आणि तेवढा त्याग बलिदान करण्याची सगळ्यांची म्हणजे ऐपत नसते किंवा सगळ्यांची तयारी नसते. परंतु तुम्ही हा मागचा पुतळा बघत आहात. या पुतळ्याचा संकल्पच असा आहे की या पुतळ्याचा संदेश असा आहे की इथं जिजाऊ बसलेले आहेत आणि जिजाऊंच्या मांडीवरती शिवाजी बसलेले आहेत आणि समोर एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर वाक्य लिहिलेलं आहे की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तिथे सिद्धी हात जोडून उभी राहते. म्हणजे साक्षात जिजाऊ शिवाजींना हे सांगतात की चोऱ्या चपाट्या करायच्या नाही, लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, फक्त मेहनत करायची, कष्ट करायची. आणि तुम्ही मेहनत आणि कष्ट जर केले तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक यश तुमच्या समोर हात जोडून उभं राहत असतं. आणि हीच शिकवण येणाऱ्या काळातल्या जिजाऊंनी आपल्या शिवाजीला दिली पाहिजे. नव्हे, आमची जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था हेच आत्मविश्वास देण्याचं काम विद्यार्थ्यांमध्ये करत आहे आणि करत राहील. थँक्यू.